नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चौकीदार या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला प्रश्न आहे, महात्मा गांधी यांनी दांडी मार्च कधी केला? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1930। महात्मा गांधी यांनी दांडी मार्च 1930 साली केला। आता पुढचा प्रश्न आहे, गोपाल कृष्ण गोखले कोणत्या पक्षाशी संबंधित होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए काँग्रेस। गोपाल कृष्ण गोखले हे काँग्रेस पक्षाशी संबंधित होते। आता पुढचा प्रश्न आहे, संत रामदास यांनी कोणता ग्रंथ लिहिला? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दासबोध। संत रामदास यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला। आता यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कधी झाला? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1674। छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 1674 साली झाला। आता पुढचा प्रश्न आहे, राजा राममोहन रॉय यांनी कोणती संस्था स्थापन केली? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी ब्रह्मो समाज। राजा राममोहन रॉय यांनी ब्रह्मो समाज ही संस्था स्थापन केली आणि ही संस्था 1828 साली कोलकाता येथे स्थापन केली। ब्रह्मो समाज ही एक धर्मसुधारणा चळवळ होती। यामध्ये एकेश्वरवाद यावर अधिक भर दिला गेला। सतीप्रथा, अंधश्रद्धा यांना विरोध केला गेला। आता पुढचा प्रश्न आहे, बॅटल ऑफ प्लासी कधी झाली? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1757। बॅटल ऑफ प्लासी 1757 साली झाली। आता यानंतरचा प्रश्न आहे, संत चोखामेळा हे कोणत्या समाजातून होते? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दलित। संत चोखामेळा हे दलित समाजातून होते। आता यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दख्खन। दख्खन पठार हे भारतातील सर्वात मोठे पठार आहे। आता पुढचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी गिव्ह मी ब्लड घोषणा दिली, याचा अर्थ काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बलिदान द्या। सुभाषचंद्र बोस यांनी गिव्ह मी ब्लड ही घोषणा दिली। या घोषणेचा अर्थ आहे बलिदान द्या। आता पुढचा प्रश्न आहे, हिमालयाची सर्वात उंच श्रेणी कोणती? तर उत्तर आहे ऑप्शन बी हिमाद्री। तर कोणती श्रेणी उंच आहे सर्वात? तर हिमाद्री ही श्रेणी हिमालय पर्वताची सर्वात उंच श्रेणी आहे। आता पुढचा प्रश्न आहे, संत जनाबाई कोणाच्या भक्त होत्या? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए विठ्ठल। संत जनाबाई या विठ्ठलाच्या भक्त होत्या। आता पुढचा प्रश्न आहे, रेग्युलेटिंग ॲक्ट कधी पास झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1773। रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 साली पास झाला। आता यानंतरचा प्रश्न आहे, दयानंद सरस्वती यांनी कोणती संस्था सुरू केली? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आर्य समाज। दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज ही संस्था सुरू केली। आता पुढील प्रश्न आहे, गंगा नदी कोणत्या उपसागरात मिळते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी बंगालचा उपसागर। गंगा नदी ही बंगालच्या उपसागरास मिळते। आता पुढचा प्रश्न आहे, भगतसिंग यांनी कोणावर बॉम्ब टाकला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी संसद। भगतसिंग यांनी संसदेवर बॉम्ब टाकला। आता पुढील प्रश्न आहे, डॉक्टराइन ऑफ लॅब्स कोणी सुरू केली?
आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लॉर्ड डलहौसी. डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स लॉर्ड डलहौसी यांनी सुरू केली. आता यानंतरचा प्रश्न आहे संत सावतामाळी कोणत्या देवतेचे भक्त होते? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विठ्ठल. संत सावतामाळी विठ्ठलाचे भक्त होते. आता यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठी नदी खोरे कोणते? आणि उत्तर आहे ऑप्शन ए गंगा. भारतातील सर्वात मोठी नदी खोरे गंगा नदी आहे. आता पुढील प्रश्न आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लोखंडाचा माणूस. सरदार वल्लभभाई पटेल यांना लोखंडाचा माणूस म्हणून संबोधण्यात येते. आता यानंतरचा प्रश्न आहे नॉन कोऑपरेशन मूव्हमेंट कधी सुरू झाला? आणि उत्तर आहे ऑप्शन बी 1920. नॉन कोऑपरेशन मूव्हमेंट 1920 साली सुरू झाला. आता पुढचा प्रश्न आहे अरावली पर्वत कुठे आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पश्चिम भारत. अरावली पर्वत हा पश्चिम भारतात आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे संत गोरोबा कुंभार कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते? आणि उत्तर आहे ऑप्शन बी कुंभार. संत गोरोबा कुंभार हे कुंभार या व्यवसायाशी संबंधित होते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते? आणि उत्तर आहे ऑप्शन ए चिल्का सरोवर. भारतातील सर्वात मोठे सरोवर चिल्का सरोवर आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे लाला लजपतराय कोणत्या नावाने ओळखले जातात? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंजाब केसरी. लाला लजपतराय पंजाब केसरी या नावाने ओळखले जातात. आता यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वी गोल आहे हे कोणी सांगितले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए न्यूटन. पृथ्वी गोल आहे हे न्यूटननी सांगितले. आता पुढचा प्रश्न घेऊया 2 × 15 = क्वेश्चन मार्क. तर आता इथे आन्सर काढायचं आहे 2 × 15 किती होतात? तर 15 2 30. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 30. आता यानंतरचा प्रश्न आहे भारताची राजधानी कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे सूर्य कोणत्या प्रकारचा तारा आहे? तर उत्तर आहे मध्यम. सूर्य हा मध्यम प्रकारचा तारा आहे. आता पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी मोर. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला काय म्हणतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रिव्हॅलेशन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला रिव्हॅलेशन म्हणतात. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सिंहचा समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केसरी. आता यानंतरचा प्रश्न आहे 5 + 7 × 2 = क्वेश्चन मार्क. तर बघा उत्तर कशी येईल 5 + 7 × 2 किती होतात? तर 14 = क्वेश्चन मार्क. आता बघा 5 + 14 किती होतात? तर 19. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 19. आता यानंतरचा प्रश्न आहे 12 24 36 क्वेश्चन मार्क. आणि इथे उत्तर काढायचे आहे. तर बघा 12 आणि 24मध्ये कितीचा फरक आहे? तर 12चा. 12 × 1 = 12, 12 × 2 = 24, 12 × 3 = 36, 12 × 4 = 48. म्हणजे आपली या प्रश्नाचे उत्तर आहे 48. कारण प्रत्येक संख्येमध्ये 12चे डिस्टन्स आहे. तर त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 48. आता यानंतरचा प्रश्न आहे जलचा विरुद्ध शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए अग्नी. जल अपोजिट काय होईल? तर जल अपोजिट
अग्नी. आता पुढचा प्रश्न आहे 100 भागिला 5 इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर उत्तर काढायचे आहे. 100ला 5ने डिव्हाइड करायचं आहे आणि उत्तर किती येईल ते काढायचे आहे. तर इथे तुम्ही डिवाइड करा 100 डिवाइड बाय 5 आणि कितीचा भाग बसेल तर 20. आणि या प्रश्नाचे उत्तर काय येईल? ऑप्शन बी 20. आता पुढचा प्रश्न घेऊया. भारताचे राष्ट्रपती कोण निवडतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी संसद सदस्य. भारताचे राष्ट्रपतीची निवड कोण करतात? तर संसद सदस्य हे निवडतात. आता यानंतरचा प्रश्न आहे व्हिटॅमिन सीचा स्रोत काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी संत्रे. संत्रे हा व्हिटॅमिन सीचा स्रोत आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे 9 × 9 इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर ॲन्सर काय येईल? तर 9 × 9 इक्वल टू 81. 9 9 जा 81. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 81. आता पुढचा प्रश्न बघा. राम हा कोणता नाम आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी विशेष. राम हा विशेष नाम आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे भारताचे संविधान तयार करणारी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती? आणि उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताचे संविधान तयार करणारी समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली होती. आता यानंतरचा प्रश्न आहे व्हिटॅमिन B12ची कमतरता झाल्यास कोणता आजार होतो? आणि उत्तर आहे ऑप्शन सी ॲनिमिया. व्हिटॅमिन B12ची कमतरता झाल्यास कोणता आजार होतो? तर ॲनिमिया हा आजार होतो. आता पुढचा प्रश्न आहे चिपको मूव्हमेंट कोणत्या राज्यात सुरू झाला? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी उत्तराखंड. चिपको मूव्हमेंट उत्तराखंड राज्यात सुरू झाला. आता यानंतरचा प्रश्न आहे लाईट इयर कशाचे एकक आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अंतर. लाईट इयर हे अंतर याचे एकक आहे. आता पुढचा प्रश्न आहे 2025मध्ये ब्रिक्समध्ये कोणता देश नवीन सहभागी झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. कारण इथे जे ऑप्शन दिलेले आहे हे सर्वच ऑप्शन ब्रिक्समध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. म्हणजेच सौदी अरेबिया, इजिप्त, UAE ही सर्वच या प्रश्नाचे उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे रक्त गोठवण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी व्हिटॅमिन के. आता पुढचा प्रश्न आहे क्विट इंडिया मूव्हमेंट कधी सुरू झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1942. क्विट इंडिया मूव्हमेंट 1942 साली सुरू झाला. आता यानंतरचा प्रश्न आहे ॲसिड रेन कशामुळे होतो? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी SO2 + NO2. आता पुढचा प्रश्न आहे 2024मध्ये भारताचा GDP ग्रोथ अंदाजे किती होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 60%. 2024मध्ये भारताचा GDP ग्रोथ अंदाजे 60% इतका होता. आता पुढचा प्रश्न आहे हार्ट हे दिवसाला किती वेळा धडधडते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1,00,000. हार्ट दिवसाला 1,00,000 इतके धडधडते. आता पुढचा प्रश्न आहे जौल हे एकक कशाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ऊर्जा. जौल हे ऊर्जेचे एकक आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे रेड फोर्ट कोणी बांधला? तर उत्तर आहे ऑप्शन बी शहाजहान. शहाजहान यांनी रेड फोर्ट बांधला. आता पुढचा प्रश्न आहे इस्रोने चंद्र मोहिमेचे नाव काय दिले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी
चांद्रयान. आता पुढचा प्रश्न आहे, प्लाझ्मा म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, चौथी अवस्था. प्लाझ्मा म्हणजेच चौथी अवस्था. आता पुढचा प्रश्न पाहूया. राईट टू एज्युकेशन कोणत्या वर्षी लागू झाला? आणि उत्तर आहे ऑप्शन बी, 2009. राईट टू एज्युकेशन 2009 साली लागू झाला. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. बायोडिव्हर्सिटी म्हणजे काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, जीवांची विविधता. बायोडिव्हर्सिटी म्हणजेच जीवांची विविधता. आता पुढचा प्रश्न आहे, प्रेशरचे SI युनिट काय आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, पास्कल. प्रेशरचे SI युनिट आहे पास्कल. आता पुढील प्रश्न घेऊया. युनोची स्थापना कधी झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1945. युनोची स्थापना 1945 साली झाली. आता यानंतरचा प्रश्न आहे, 2025मध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, द्रौपदी मुर्मू. आता पुढचा प्रश्न आहे, ब्रेनचा कोणता भाग संतुलन राखतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सेरेबेलम. ब्रेनचा सेरेबेलम हा भाग संतुलन राखतो. आता यानंतरचा प्रश्न आहे, लोकसभेमध्ये किती सदस्य असतात? तर उत्तर आहे ऑप्शन ए, 545. लोकसभेमध्ये 545 सदस्य असतात. आता पुढचा प्रश्न आहे, वेलोसिटी म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वेग प्लस दिशा. वेलोसिटी म्हणजे वेग अधिक दिशा.